मुंबईच्या रेल्वेवरच्या या गर्दीनं आता मात्र हकनाक बळी गेलेले आहेत. अपघातात काही प्रवाशांचा मृत्यू झाला असल्याचं देखील कळतंय, तर काही प्रवासी गंभीर जखमी असल्याची माहिती आता समोर येतेय. या सगळ्या संदर्भात राजकीय वर्तुळातून देखील शोक व्यक्त केला जातोय, संताप व्यक्त केला जातोय. साधारणतः सकाळी 9:30च्या दरम्यान ही घटना घडली असल्याची माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क प्रमुख स्वप्नील नीलाव यांनी दिलेली आहे. पत्रकार परिषद घेत दोनही लोकल विरुद्ध दिशेनं निघालेल्या होत्या आणि त्याच वेळी लटकत असलेले हे प्रवासी परस्परांना घासले गेले आणि ही दुर्घटना घडलेली आहे. या सगळ्या संदर्भात प्रतिक्रिया येत आहेत. मुंब्राचे स्टेशन मास्टर केशव तावडे यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. पाहूया. ठाण्याला 5 जणांना जे केलेलं आहे, हॉस्पिटलाइज केलंय, त्यांच्या पायाला मार लागलेला आहे, फ्रॅक्चर आहे. काही जणांना त्यांना आम्ही हॉस्पिटलाइज केलंय, ते व्यवस्थित, म्हणजे त्यांचं कंडिशन बरोबर चांगली आहे, फक्त फ्रॅक्चर वगैरे आहे. अपघात कसा घडला, काय ट्रेन त्याचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे, ते अजून माहिती नाही पडलंय. तर मुंबईच्या रेल्वेवरील गर्दीनं काही प्रवाशांचा हा मृत्यू झालेला आहे. प्रत्यक्षदर्शींकडून देखील या सगळ्या संदर्भात आता अधिक माहिती चौकशी अंतर्गत घेतली जाते. मध्य रेल्वेवरची ही दुर्घटना सकाळी 9:30च्या दरम्यान घडलेली आहे. दरवाजांना लटकून प्रवास करत होते सगळे प्रवासी आणि त्यात हा सगळा प्रकार घडलेला आहे. या घटनेनं मात्र पुन्हा एकदा काही सवाल उपस्थित केले जात आहेत. खचाखच भरून जाणाऱ्या मुंबई लोकल, जीव मुठीत घेऊन प्रवास करणारे मुंबईकर आणि मुंबईकरांची ही पोटाची खळगी भागवण्याकरता होत असलेली जीवाची घालमेल, हे असं किती दिवस चालणार असा सवाल आता उपस्थित केला जातोय. मोठ्या प्रमाणावर खरं तर ट्रेन या सगळ्या मार्गावरून सोडल्या जातात, पण गर्दी इतकी प्रचंड असते की ती आवरणं अवघड होऊन जातं. गर्दीच्या वेळी मात्र अधिकच्या लोकल सोडाव्यात अशी आता मागणी केली जाते. या सगळ्याविषयी अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत. मनीष गांगुडे. मनीष, काय सध्या परिस्थिती आहे या सगळ्याविषयी? आता मात्र जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं देखील कळतंय. या सगळ्याविषयी काही अपडेट आता समोर येतेय का? आता आपण बघू शकतो की मुंब्रा रेल्वे स्टेशनवरती आमदार आहेत, नायब तहसीलदार जे पैठणकर आहेत ते देखील आले, त्यांनी देखील इथली माहिती घेतलेली आहे. त्याचबरोबर आता ठाण्याचे डीसीपी जे आहेत ते देखील या ठिकाणी माहिती घेत आहे की नेमकी कशा पद्धतीने ही जी घटना घडली आहे या संदर्भातली ते माहिती घेत आहेत. तिथले जे प्रवासी आहेत, मुंब्रा रेल्वे स्टेशन परिसरामधले जे राहणारे लोक आहेत, त्यांचं जे मत आहे की रेल्वेचं जे स्टेशन आहे, मुंब्राचं जे स्टेशन आहे ते प्रॉपर एक थोडस वर्तुळाकार पद्धतीने आहे. म्हणजे पूर्ण वर्तुळाकार नाही म्हणतात, पण थोडं क्रॉस पद्धतीमध्ये आहे. त्याच्यामुळे ज्या काही रेल्वे येतात त्या जोरात वेगाने या ठिकाणी धावत राहतात. आपण जर बघितलं तर माझ्या ही जी मागची जी बाजू आहे ती प्रॉपर एक म्हणजे वर्तुळाकार टाईप आपल्याला दिसतो, अर्धा वर्तुळाकार, आणि त्यामुळे तिथे जी ट्रेन येते ती अगदी जलद वेगाने येते. हा जो ट्रॅक आहे तर हा ट्रॅक फास्ट ट्रॅक आहे. म्हणजे एक कसाऱ्याच्या दिशेने जाणारा फास्ट ट्रॅक आहे आणि दुसरा सीएसटीच्या दिशेने जाणारा फास्ट ट्रॅक आहे. आणि त्यामुळे या स्टेशनवरती मात्र फास्ट ट्रेन ह्या थांबत नाहीत, कारण फास्ट ट्रेनला मुंब्रा स्टेशन हा थांबत आहे. आता मुळात ही जी घटना जी झालेली आहे ती जिवा आणि मुंब्रा या दोन स्टेशनामध्ये झाली आहे. आपण जर बघितलं तर हे ज्या दोन्ही ट्रॅक जे आहेत त्या ट्रॅकच्या मधलं जे अंतर जे आहे ते अंतर जर आपण लक्षात घेतलं तर आपल्या लक्षात येईल की जे प्रवासी सकाळच्या
सुमार असतं जे लटकत असतात ते लटकणारे प्रवासी दोन्ही ट्रेन ज्यावेळेस एकमेकांना ज्यावेळेस पास करत असताना प्रवाशांच्या ज्या बॅगी आहेत त्या एकमेकांना घातल्यामुळे हे प्रवासी खाली पडले आणि त्याच्यामुळे हा अपघात घडलाय. याचाच अर्थ की ज्या पद्धतीने प्रवाशांना प्रवास करावा लागतो रेल्वेतून सकाळचा जो महत्वाचा जो टप्पा आहे ते त्या दरम्यान प्रवासी मोठ्या प्रमाणात मुंबईच्या दिशेने कामावरती जाण्यासाठी निघतात. त्यामुळे कुठेतरी रेल्वेच्या फेऱ्या या कमी पडतात. त्यात प्रामुख्याने एसी लोकलच्या ज्या फेऱ्या वाढवण्यात आल्या आणि एसी लोकलला ज्या प्रमाणात गर्दी नसते आणि त्याच्यानंतर नॉर्मल ज्या गाड्या आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात गर्दी होते. हा देखील प्रश्न आता रेल्वे प्रवाशांनी या ठिकाणी केलेला आहे की ज्या ट्रेन आहेत त्या अगदी वाढवण्यात आल्या अगदी मुद्दा लक्षात येतोय. मनीष तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता. लोकल मधून पडल्यानं या ठिकाणी काही प्रवाशांचे हकनाक बळी गेलेले आहेत. मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकाऱ्यांनी या सगळ्या संदर्भात आता माहिती जारी केलेली आहे. मुंबईच्या रेल्वेवरच्या या गर्दीनं काही प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे. नेमकी ही घटना कशी घडली, केव्हा घडली, आपण समजून घेऊया ग्राफिक्सच्या माध्यमातून. मध्य रेल्वेवर लोकलमधून प्रवासी दरवाजात प्रवास करत होते. एका ट्रॅकवरून सीएसएमटी कडे लोकल जात होती तर दुसऱ्या ट्रॅकवरून कसाऱ्याकडे लोकल जात होती. दोनही लोकल दरवाजात उभ्या असलेल्या प्रवाशांच्या बॅगा एकमेकांमध्ये अडकल्यानं हे प्रवासी ट्रॅकवर पडले. सकाळी 9:30च्या दरम्यान मुंब्रा ते दिवा दरम्यान ही घटना घडली आहे. दोनही लोकलमधून साधारणतः 13 प्रवासी ट्रॅकवर पडले असल्याची माहिती समोर येते. मुंब्रा स्थानकाजवळ एका वळणावर दोनही लोकल जवळ आल्यानं ही घटना घडलेली आहे. परस्पर विरोधी दिशेला जाणाऱ्या लोकलमधून प्रवासी पडल्याची ही पहिलीच घटना आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.